नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझ्या युरोपमधल्या काही ट्रिप्स जे आहेत त्याचे व्हिडिओ मी आता टाकतोय. आता मी व्हिडिओ जो टाकला आहे तो मॅड्रिडचा टाकून झालेला आहे, स्पेनमधला. तिथून आम्ही कॉर्डोबाला आलो. कॉर्डोबावरनं आता आमचा जो मुक्काम होता तो संध्याकाळी कॉर्डोबातनं निघून आम्ही सेव्हिलीला आलो. आता हे जे सेव्हिली आहे हे अँडल्शियनस सिटी आहे, मोठं गाव आहे हे. आम्ही तिथं पोचलो तेव्हा संध्याकाळी आम्ही साधारण 7:30ला पोचलो. आम्हाला पिकअप करून हॉटेलला सोडण्यात आलं. हे सगळं रत्नदीप तोडकरनं म्हणजे समर्थ हॉलिडेज तर्फे झालेलं होतं. त्यामुळे समर्थ हॉलिडेजने हे सगळं आमचं व्यवस्थित प्लॅनिंग सॅव्हिलीचं म्हणजे सगळ्याच ट्रिपचं करून दिलं, त्यातलं सॅव्हिलीचं झालं. मग आम्ही हॉटेलवर जात असताना आम्हाला तो ड्रायव्हर काय म्हणला की आज इथं फेस्टिवल आहे, तर तुम्ही संध्याकाळी येऊन तुमच्या हॉटेलच्या तिथनं फेस्टिवल बघू, एन्जॉय करू शकता. मग आम्ही गेलो आमच्या हॉटेलवर. तिथं आम्ही सामान टाकलं. संध्याकाळचे 7-7:30 झालेले होते. बाहेर पडलो तर आम्हाला त्यांचा जो फ्लेमिंगो ड्रेस आहे, फ्लेमिंगो ड्रेस म्हणतात त्याला, तो वेगळ्या टाईपचा असतो त्यांचा ड्रेस. त्यांच्या उत्सवाप्रमाणे त्यांचे ते फुगेदार झगे वगैरे असं सगळं काय काय असतं. नंतर घोडागाड्या त्याच्यातनं बसून ते फिरत असतात. त्याच्यानंतर त्यांचा डान्सही चालू असतो. त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे वाईन घेत असतात, वाईन टेस्ट करत असतात आणि एन्जॉय करत, म्हणजे त्या काळात ते म्हणतात की त्यांची जी लग्न ठरवण्याची जी कालावधी आहे तो आहे असं ते म्हणतात. मग त्या पद्धतीने ते डान्स करत होते. आम्ही 1-2 तास ते बघितलं आणि मग लॉजवर जाऊन आम्ही रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची जी सुरुवात झाली ती आम्ही एक बस पकडली, म्हणजे त्यांनीच सांगितलं होतं कुठली बस पकडायची ते. बस पकडली आणि बॅसिलिका डी ला मक्राना या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर ती मोठी जी बस होती त्यातून उतरून आम्हाला छोट्या गाडीत बसवण्यात आलं. मग ही जी छोटी गाडी आहे ती आम्हाला गावात घेऊन गेली. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांनी टोबॅको फॅक्टरी दाखवली. ही जी टोबॅको फॅक्टरी आहे ती आता टोबॅको फॅक्टरी राहिलेली नाही आहे. ती आता तिथं विद्यापीठ झालंय, खूप मोठी युनिव्हर्सिटी झालेली आहे. मग आम्हाला जस्ट एक थोड्या वेळात त्यांनी युनिव्हर्सिटीचं बाहेर थोडंसं दाखवलं आणि तिथून आम्हाला ते घेऊन गेले ते अमेरिका स्क्वेअर. हे जे अमेरिका स्क्वेअर आहे तिथं गार्डन आहेत, त्याच्यानंतर काही नव्या स्ट्रक्चर्सच्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत. असं दाखवत दाखवत ते आम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथं म्हणजे रिअल अल-कजार म्हणतात त्याला, त्या रिअल अल-कजारला जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी नेलं. तर आता त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं काय झालं तर इब्रो अमेरिकन एक्सपोजिशन असं त्या बिल्डिंगला, म्हणजे ते जे प्लाझा डी इस्पाना आहे त्याला ते नाव आहे, म्हणजे त्यांनी ते तयार केलेलं आहे. जवळजवळ 170 मीटर लांबडी ही बिल्डिंग आहे. 1929 साली बांधलेली बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगची स्पेशलिटी आहे की त्याच्यामध्ये इतिहासाचं वर्णन एका वेगळ्या पद्धतीनं केलंय. ते तुम्हाला काही ठिकाणी असं बघायला मिळेल की असं ते बसायला चौकट करतात तशी आणि मागे एक भिंत, असे त्यांचे जेवढे म्हणून रिजन त्या भागात होते, जे सॅव्हिलीच्या राजाच्या अंडर किंवा कोलंबसच्या राजाच्या अंडर एकत्र आले, तर त्या सगळ्यांनी केव्हा त्याच्यात सामील झाले, म्हणजे कसे सामील झाले. काही ठिकाणी लग्न होऊन सामील झालेले आहेत, काही ठिकाणी युद्ध हरले म्हणून सामील झालेले आहेत, काही ठिकाणी मदत केली म्हणून सामील झालेले आहेत. असे जे काही सामील झालेले सगळे छोटे छोटे प्रांत आहेत, त्या प्रांतांचे एकीकरण काय पद्धतीनं झालं हे तिथं बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही जर का ते सगळं शांतपणे वाचलं तर तुम्हाला संपूर्ण इतिहासच समजून येतो की हे सॅव्हिली या गावामध्ये कोणत्या पद्धतीचा काय इतिहास झालेला आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं. मी त्याचे बरेच फोटो टाकलेले आहेत. त्याच्याबरोबर मध्यभागी पाण्याचं मोठं कारंज आहे, त्याचाही मी फोटो टाकलाय. नंतर त्याच्या भोवती सगळीकडे पाणी आहे, त्याच्यातून नावेनंही तुम्हाला प्रवास करता येतो. अर्थात आम्हाला वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही ते आतनं फिरून बघून जेवढं सगळं, आम्हाला त्यानं 2 तास दिले होते. मग 2 तासामध्ये आम्ही ते सगळं बघितलं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर तो आम्हाला म्हणला की आता आपण कोलंबस मॉन्युमेंटला जाऊया. मग आम्ही कोलंबस मॉन्युमेंटला गेलो. हे जे कोलंबस मॉन्युमेंट आहे, कोलंबस बेसिकली त्या गावातला, त्याचे 2 फोटोही मी कोलंबस मॉन्युमेंटचे टाकलेले आहेत. तर कोलंबसला फार महत्व आहे त्याचं. कॅथेड्रलमध्येही त्याचा ठेवलेली आहे, जे क्रिस्टोफर कोलंबसचं ते कॉफीनही ठेवलेली आहे, असं सगळं आहे.
तर मग ते बघितलं आणि तिथून आम्ही गेलो ज्युइश क्वार्टर एरियामध्ये. हा ज्युइश क्वार्टर एरिया जो आहे तिथं जातानाच त्या माणसानं आम्हाला सांगितलं की लोखंडाच्या गजांचा वापर पूर्वी जेव्हा इतकं सोपं नव्हतं त्यावेळेला तो खूप वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे आणि तो जो काही वापर करून जाळी बनवली आहे ती त्यानं आम्हाला दाखवली. मग तिथून आम्ही आत गेलो ज्युइश क्वार्टर्समध्ये. तर तिथं त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या म्हणजे मुलाची इच्छा होती की ख्रिश्चन मुलीशी लग्न करावं वगैरे काय 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 असं सगळं स्टोऱ्या सांगत सांगत आम्ही ज्युइश क्वार्टर्समध्ये गेलो. या ज्युइश क्वार्टर्समध्ये आत गेल्यानंतर थोडंसं फिरून झालं. ज्युइश क्वार्टर्समधले काही काही विशिष्ट गोष्टी असतात त्यांची ह्याची वर्शिप प्लेस असती काय 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 त्यांनी आम्हाला दाखवलं आणि दाखवल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून बाहेर पडलो ते आम्ही गेलो सेव्हिली कॅथेड्रलमध्ये. अगदी शेजारीच आहे, ते काही फार लांब नाही आहे. आणि सेव्हिली कॅथेड्रल आणि रिअल अल कजार हे दोन्ही गोष्टी साधारणपणे एकत्रच आहेत. एकदा तुम्ही आत गेलात हे सगळं बघूनच तुम्ही बाहेर येता. मग आता ह्या सेव्हिली कॅथेड्रलची स्पेशलिटी काय आहे? ते जगातलं अतिशय मोठं गॉथिक कॅथेड्रल आहे. त्या गॉथिक कॅथेड्रलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या गोष्टी आहेत, सोन्याच्या मूर्ती आहेत. एक सिलिंगच त्यांचं पूर्णपणे सोन्याचं आहे. आतमध्ये स्कल्पचर्स आहेत. नंतर बायबल सोन्याच्या पत्र्यावर लिहिलेलं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता त्याला काय म्हणतात, सेव्हिलीज बॅरिओ सॅन्टाक्रूज किंवा दी रिअल अल कजार असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये आतमध्ये मोठंच्या मोठं पॅलेस आहे. पॅलेसवर नक्षीकाम खूप सुंदर आहे. नक्षीकामानंतर तिथं कारंजी आहेत, खूप मोठी कारंजी आहेत, मस्त कारंजी आहेत. नंतर बागा आहेत. आता बागेमध्ये त्यांनी जे कटिंग केलं झाडांचं त्याच्या आतून तुम्हाला चालत जाता येतं. त्यामुळे आतल्या बागा तुम्हाला बघता येतात. त्याच्यानंतर त्यातलं पॅलेसिओ डी डोम पेडो हे आहे. ह्याचा तो एक डोम आहे वरचा, म्हणजे वरचं छत ते सोन्याच्या पत्र्यानं केलेलं आहे. नंतर लाकडाची खूप सिलिंग्स आहेत, म्हणजे आपण काय म्हणूया आपण छत, तरी खूप मोठी छतं आहेत जी लाकडाची केलेली आहेत. आणि काही वेळेला ह्या कॅथेड्रल डी सेव्हिली किंवा सेंटा मेरिया डी ला सेडा असंही म्हणतात. आणि ह्याच्यावर खूप मोठं बेल टॉवर आहे, गिर्डला बेल टॉवर म्हणतात त्याला. नंतर क्रिस्टोफर कोलंबस कॉफिन इथंच ठेवलेलं आहे. आता हे सगळं बघत असताना तुम्हाला जाणवतं काय, तर ह्या सगळ्यामध्ये कार्विंग्स किंवा फिनिशिंग जे आहे हे मुस्लिम टाईपचं आहे आणि त्याच्यावर ख्रिश्चन इन्फ्लुएन्स पण आहे. म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम दोघांचं एकत्रीकरण केलेलं सगळं कॉम्बिनेशन आपल्याला तिथं बघायला मिळतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर सेव्हिली गावात आम्ही गेलो त्या दिवशी त्यांची फेस्टिवल होती, फेअर होतं, ते आम्हाला बघायला मिळालं. नंतर 2 मोठी ठिकाणं आम्हाला बघायला मिळाली. ते म्हणजे आम्ही जे पहिल्यांदा गेलो अमेरिकन सेंटरला, म्हणजे त्याला ते प्लाझा डी अमेरिकाही म्हणतात काही वेळेला किंवा प्लाझा डी इस्पानाही म्हणतात. त्याच्यामध्ये खूप मोठी बिल्डिंग आहे, वर्तुळाकार वर्तुळाकार बिल्डिंग आहे. त्याच्या आतमधल्या गोष्टी बघता आल्या आणि तिथून आम्ही गेलो ते रिअल अल कजार भागामध्ये गेलो. अशा पद्धतीनं आम्ही या गावामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही तिथं होतो. तर हे जे गाव आहे हे बघण्यासारखं गाव आहे. आणखीनही त्या गावाच्या जवळ काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. पण आमचा जो टूर प्लॅनर आहे रत्नदीप तोडकर, त्यानं आम्हाला जेवढा वेळ आणि जे प्लॅनिंग दिलं होतं ते फॉलो करून आम्ही हे एवढ्या गोष्टी बघू शकलो. आमचं हे सगळं बघून झालं आणि मग आम्हाला त्यानं परत तिथनं सोडलं आणि तो म्हणला की तुमच्या हॉटेलला जावा, म्हणजे तुम्हाला पुढचा जो पिकअप आहे गाडीचा तो तुम्हाला मिळू शकेल. अशा पद्धतीनं आमचं सेव्हिली साधारण 1 दिवस आम्ही तिथं होतो. आत्ता तुम्ही माझे व्हिडिओज बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजचे तुम्हाला इंटिमेशन्स मिळत जातील आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघता येतील. धन्यवाद.